3 वर्षाच्या विरहानंतर भेटला नवरा. बायकोला झालं नाही कंट्रोल आणि पुढे जे घडलं ते भयंकर होतं. बांदा येथील बरोली गावातील शैलेंद्र कोटारिया, ज्याची पत्नी संगम गेल्या 3 वर्षापासून तिच्या माहेरी अंधरोली गावात राहत होती. तिची लहान बहीण पूनमचं लग्न होतं. या लग्नात शैलेंद्र संगमच्या माहेरी आला होता. 1-2 दिवसानंतर त्याला राजस्थानला जायचं होतं. 3 वर्षांनी पती भेटल्यानंतर संगमलाही त्याच्यासोबत जाण्याचा मोह आवरला नाही. तिने त्याच्यासोबत जाण्याचा हट्ट केला, पण शैलेंद्रनं तिला आणखी 3 महिने थांबायला सांगितलं. पण संगम आणि त्याचं कुटुंबही यासाठी तयार नव्हतं. यावर शैलेंद्र आणि संगमच्या माहेरच्यांमध्ये वाद झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं. शैलेंद्रने संगमचे वडील म्हणजेच त्याचे सासरे सिद्धूवालाला मारहाण केली. जावयाने सासऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारलं. त्यांना वाचवण्यासाठी पूनम मध्ये पडली. शैलेंद्रने मेवणीलाही मारहाण केली. पूनम म्हणाली, माझे दाजी दारूच्या नशेत माझ्या वडिलांना शिवीगाळ करत होते. त्यानंतर मारामारी झाली. त्याने मलाही मारलं. माझ्या बहिणीचं लग्न होऊन 3 वर्ष झाली. तो आमच्या बहिणीला सोबत ठेवत नाही. यावरूनच भांडण झालं होतं. मारहाणीत सिद्धूवाला गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ बिसंटा PGSC मध्ये नेण्यात आलं. तिथून बांदा जिल्हा रुग्णालयात पाठवलं गेलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. संगमची आई विनिताने जावयाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे. बांदा SSP शिवराज म्हणाले की बिसांडा पोलीस स्टेशन हद्दीतील बरोली गावात जावई आणि सासऱ्यामध्ये भांडण झाल्याची माहिती मिळाली आहे. मारामारीत सासऱ्याचा मृत्यू झाला. जावई गेल्या 20 दिवसांपासून सासरच्या घरी राहत होता. तो पत्नीला सोबत घेऊन जात नव्हता आणि याच मुद्द्यावरून वाद झाला. आरोपी जावयाला आता अटक करण्यात आली आहे.